हॅलो, आज आहे विजयादशमी। तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आपण छान अशा शुभेच्छाबरोबर छान अशी एक आपण उपाय घेऊन आलेलो आहोत। ते उपाय तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। नवीन जर तुम्ही आपल्या चॅनलवर असाल तर हा उपाय साधा सोपा आहे, कारण आपल्या घरामध्ये अनेक जणांची वाईट दृष्टी पडलेली असते, वाईट आपल्या घरामध्ये नजर असते, ते दूर होण्यासाठी। कारण हा विजयादशमी म्हणजेच विजयाचा दिवस असतो। आपण आपल्या शत्रूवर आपल्याला विजय प्राप्त करायचे असते, वाईट निगेटिव्हिटी वर आपल्याला विजय प्राप्त करायचा असतो। जे काही आपल्या घरावर नकारात्मक ऊर्जा नांदत असते, प्रवेश करत असते, तिच्यावर आपल्याला विजय प्राप्ती करायचा दिवस आहे आज। म्हणून आपल्याला कारण खास दिवशी खास असे उपाय केल्याने त्याचं लवकर असं फळ आपल्याला मिळत असतं। म्हणून एक साधा सोपा उपाय तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेली आहे। चला पाहूया उपाय काय आहे ते। पाहण्याच्या अगोदर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा, स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया। व्हिडिओला सुरुवात तर झालेलीच आहे। चला तर पाहूया उपाय। उपाय साधा सोपा राहणार आहे, तुम्हाला आज करता येईल असा उपाय आहे। तुमच्या आसपास जवळ कुठं शमीचं जर झाड दिसलं तुम्हाला, तर ते शमीच्या झाडाच्या बुडाला आपल्याला थोड्याशा अक्षता, हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला छान असा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि प्रार्थना करायची की जसा तुझ्या झाडाखाली मी असा एक दिवा लावून तुझं जे झाडाच्या खालचा अंधार आहे तुम्ही नष्ट करून प्रकाशित केलेला आहे, तसाच माझ्या घरात माझ्या संसारामध्ये प्रकाशित माझं जीवन राहू दिलं आहे। लोकांची वाईट दृष्टी जी आहे ती नष्ट होऊन आमच्या घरामध्ये सदा सुख शांती नांदू दे, अशी प्रार्थना करून आपल्याला त्या झाडाच्या बुडाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। आणि आपल्याला जर शमीचं झाड दिसलं नसेल तर तुम्ही तुमच्या तुळशीला सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता, किंवा तुमच्या पिपळाचं झाड जवळ असेल तर पिपळाच्या झाडाला लावू शकता, केळाचं झाड असेल तर केळाच्या झाडाला लावला तरी तेवढाच प्रभावी असा परिणाम दसऱ्याच्या दिवशी पडत असतो। कारण खास दिवशी खास अशी सेवा केल्याने आपल्या त्या सेवेचं आपल्याला त्वरित असं फळ मिळतं। तुम्हाला कसा वाटला असा साधा सोपा उपाय? आणि जास्त तुमचा टाइम न घेता मी व्हिडिओचा इथंच शेवट करते। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, आपल्या चॅनलला मदत करायची आहे। आज व्हिडिओ खूप छोटा आलेला आहे कारण कामाची धावपळ खूप आहे दसऱ्याची, म्हणूनच। चला तर मग हा उपाय आपण सर्वजण मिळून करूया। श्री स्वामी समर्थ। बाय बाय सगळ्यांना।